नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2-3 दिवस म्हणजे जयंत पाटील हे अचानक अपरात्री मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यानंतरच्या ज्या बातम्या आहेत की शरद पवारांचा गट सुद्धा आता मोदींच्या एनडीए मध्ये सहभागी होणार. अखेर शरद पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला सोडून मोदींसमोर शरणागत होणार म्हणून जे काय रडगाणं सगळ्याच्या सगळ्या मराठी माध्यमामध्ये गायलं जात आहे ते बघितल्यानंतर मला खूप जुन्या म्हणजे जवळजवळ 52 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या सामना नावाच्या जब्बार पटेलच्या चित्रपटातलं गाणं आठवलं. सामना नावाचा तो चित्रपट होता ज्याची पटकथा मला वाटतं विजय तेंडुलकरांनी लिहिली होती. त्याच्यामध्ये एक दारुडा मास्तर दाखवलेला आहे, जी भूमिका श्रीराम लागूंनी केली होती. आणि ते गाणं होतं असं, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. प्रसिद्ध दिवंगत कवी आरती प्रभू उर्फ चिंतन खानोलकर यांच्या लेखणीतून उतरलेलं ते गीत किंवा काव्य आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. शब्द किती विचित्र आहेत बघा मित्रांनो. तुमचं ओझं असेल तर मी का उचलायचं? हा, मी हमाल म्हणून रोजगार करत असेल तर तुमची बॅग मी माझ्या डोक्यावर उचलून घेऊन जातो, त्याच्या बदल्यात तुम्ही मला मोबदला देता. पण तो मोबदला देणार नसाल आणि मी हमाल नसेल तर तुमचं ओझं मी माझ्या खांद्यावर किंवा माझ्या डोक्यावर कशाला घेऊ? हा साधा व्यवहारी भाग आहे. पण या काव्याचा हेतू स्पष्ट आहे. काव्यामधलं जो आशय आहे तो अतिशय स्पष्ट आहे की हा एकाचं हमाली करणारा कोणतरी आहे आणि दुसऱ्याचं ओझं आहे असं हे काव्य नाहीये. याच्यात गंमत अशी आहे की जो बोझा आहे, जो बोजा आहे, तो भलत्या कोणाला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि फुकटच तिसरा माणूस ते ओझं आपल्या डोक्यावर खांद्यावर येऊन चाललाय. तर ते कशासाठी, असा कवीला पडलेला प्रश्न आहे की का हा हा जो कोण आपल्याला दिसतोय बोजा खांद्यावर घेऊन चाललाय तो कशासाठी चाललाय? तो हमाल तर दिसत नाही आणि तरीही तो बोजा घेऊन चाललाय आणि ज्याचा बोजा आहे तो रुबाबात चाललाय. पण त्यांचं दोघांमधलं व्यवहारी नातं हे एक प्रवासी आणि हमाल असं नाहीये. मग तो डोक्यावर बोजा घेऊन का चाललाय या अर्थी ते काव्य आहे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. पक्ष कोणाचा आहे? शरद पवारांचा. विचारधारा कोणाची आहे? शरद पवारांची. फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामी विचारधारा, किंबहुना आजकालच्या वैचारिक चर्चेमध्ये हिंदुत्वाच्या विरोधातली विचारधारा म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा. फुले शाहू आंबेडकर हे खरोखरच हिंदुत्व विरोधी होते का याचा काही दाखला कोणीही देऊ शकत नाही. पण एक गृहीत असतं. हे गृहीत कसं असतं तेही तुम्हाला सांगतो. गृहीत म्हणजे काय सांगतो तुम्हाला. अगदी आमची शाळा सुटल्यानंतरच्या काळातली गोष्ट आहे, 1970 नंतरच्या काळातली गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये मोक्याच्या जागी एक पोस्टर लावलेलं असायचं आणि ते पोस्टर काय असायचं? अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेले पत्र. अब्राहम लिंकन अमेरिकेचा 125-150 वर्षापूर्वीचा अध्यक्ष आणि त्याने आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र मराठीत नक्कीच नाही, ते इंग्रजीमध्ये असेल. पण ठीक आहे, ते भाषांतरित करून चांगलं वैचारिक भूमिका दाखवणारं, शिकवणारं किंवा आदर्शवत काहीतरी सांगणारं, प्रबोधन करणारं म्हणून लावलं असेल तर काही गैर लागू नये. आणि त्या पत्रातला मजकूर जो होता त्या पोस्टर मधला त्यामध्ये काहीही गैर लागू नव्हतं. पण गंमत अशी होती की मला वाटते कमीत कमी 15-20 वर्ष
सगळ्या शाळांमधून हे पत्र मुलांनी वाचलं, त्यांच्यावर चांगलेच संस्कार झाले असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण खरोखरच असं पत्र अब्राहम लिंकनने आपल्या मुलांच्या हेडमास्तरांना लिहिलं होतं का? असा एक प्रश्न पुण्यातल्या एका नागरिकाच्या, मला तर त्याचं नाव आठवत नाही, कदाचित कुलकर्णी वगैरे असं काहीतरी नाव होतं. आणि अशा एका नागरिकाला हा प्रश्न पडला आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याकडे याविषयी चौकशी केली, की मी खूप शोध घेतल्यानंतर सुद्धा अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्राचा हा जो मराठीतला तर्जुमा आहे, त्याचं ओरिजिनल इंग्लिश मला कुठे सापडत नाही, तर ते कुठून मिळालं सांगा. आणि अगदी त्याने माहिती अधिकार वगैरे काय असतात ते सगळे वापरले. शेवटी महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याला त्याला सांगावं लागलं की हे पत्र आलं कुठून. तर ते साधना नावाचं जे साने गुरुजींनी सुरू केलेलं मराठी साप्ताहिक आहे, त्या साप्ताहिकामध्ये हे आलेलं होतं. आणि त्यामुळे ते मुलांना उपयुक्त ठरेल, शाळकरी मुलांना शालेय जीवनात, म्हणून आम्ही त्याचं पोस्टर केलं. साधनेमध्ये गेल्यानंतर शोध लागला की प्राध्यापक वसंत बापट कवी यांनी लिहिलेलं ते आहे आणि त्यांना कुठेतरी मिळालं. म्हणून चौकशी केल्यानंतर बापटांनी सांगितलं की मला कुठेतरी इंग्रजी एखाद्या ठिकाणी ते मिळालेलं आहे, पण कुठे ते आठवत नाही. पण हा जो नागरिक होता हा इतका चिकाटीचा होता, त्याने अमेरिकन वकिलातीशी संपर्क साधला, तिथून अमेरिकन हिस्ट्री काँग्रेसशी संपर्क साधला आणि शेवटी हाताशी काय आलं, तर अब्राहम लिंकनने अशा पद्धतीचं कुठलंही पत्र कधीही आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं नाही. अब्राहम लिंकनच्या स्वतःच्या लिखित गोष्टींचा जे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, त्याच्यात असं पत्र कुठे नाही. अमेरिकन सरकारच्या आणि अमेरिकन काँग्रेसच्या सगळ्या इतिहासाचा धांडोळा घेतला तरी त्यात कुठेही हे पत्र सापडत नाही. आणि म्हणून असं कुठलंही पत्र अब्राहम लिंकनने आपल्या मुलांच्या हेडमास्टरला लिहिलं नाही, असा खात्रीपूर्वक खुलासा हा अमेरिकन सरकारने आणि अमेरिकन काँग्रेसने केला. अमेरिकन काँग्रेस याचा अर्थ अमेरिकेतली संसद, तिथलं सचिवालय. थोडक्यात हे अब्राहम लिंकनने लिहिलं, हे कमीत कमी 20-25 वर्ष त्या मुलांच्या डोक्यात भिनवलं गेलं. याला गृहीत म्हणतात. अब्राहम लिंकन इतकं सुंदर असणार हे जे गृहीत असतं. तसंच आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांचे विचार हा एक अब्राहम लिंकनची मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र असा विषय झालेला आहे. शरद पवार म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनुसार राजकारण, सुप्रिया सुळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनुसार कार्य, रोहित पवार किंवा जे कोणी आणखी नसतील, हर्षवर्धन सकपाळ असतील, नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, जो जो कोणी भाजपचा विरोधक आहे तो जे काही करतो ते फुले शाहू आंबेडकर विचार. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानुसार जे काही चालतं त्याच्यासाठी कसोटी काय असते, असं फुले शाहू आंबेडकरांनुसार चालतोय याची दाखला द्यायचा असेल, आम्ही भाजपच्या विरुद्ध आहोत, आम्ही संघाला शिव्या घालतो, आम्ही RSSच्या विरोधात बोलतो, तेव्हा तुम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठा असाल, याचा पुरावा काय असतो, तर तुम्ही संघाला शिव्या घातल्या पाहिजेत, हिंदुत्वाला शिव्या घातल्या पाहिजेत, भाजपच्या प्रत्येक गोष्टीला अपशकुन केला पाहिजे. आणि त्यामुळेच भाजपने म्हटलं की सकाळी 8 वाजलेत, सूर्य उगवलाय, तर तुम्ही त्याला तात्काळ विरोध करायचा आणि सांगायचं नाही संध्याकाळ झालेली आहे आणि काळ्या कुट्ट निळ्या आभाळामध्ये चंद्र उगवलाय असं म्हटलं की तुम्ही लगेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे एकनिष्ठ होता. का? तर तुम्ही भाजपने
सूर्य उगवलाय, सकाळ आहे म्हटलं की आपण संध्याकाळ आणि चंद्र म्हणायचा. इतकं छछोर आणि थिल्लर पातळीवर जेव्हा सार्वजनिक जीवन आणि सार्वजनिक डिस्कोर्स जातो, तेव्हा या प्रकारचा पोरकटपणा सुरू होतो. आणि मग तो तुम्ही गंभीरपणे लक्षात घेतलेला असेल, त्याला गंभीरपणे स्वीकारलेला असेल, तर मग तुम्ही संघाशी संबंधित माणसाकडे कसं गेलात, का गेलात? सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न हे संघाशी संबंधित असलेल्या व्यक्तीशी कसं होऊ शकतं? फुले शाहू आंबेडकरांचं ट्रिव्हिलायझेशन काय झालंय बघा, सरसकटीकरण. की पवारांच्या खानदानातल्या कुठल्याही मुलाने मुलीने आपला जीवनसाथी निवडायचा, तो सुद्धा संघाच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध असला पाहिजे, हिंदुत्वाच्या विरुद्ध असला पाहिजे. नसेल तर ताबडतोब फुले शाहू आंबेडकर विचारांना छेद जातो. हे एक सरसकटीकरण गेल्या काही वर्षामध्ये माध्यमामध्ये आणि महाराष्ट्राच्या वैचारिक भूमीमध्ये तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच संघाच्या शाखेमध्ये लहानाचा मोठा झालेला आणि आज भाजपतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस ज्या वर्षा बंगल्यात राहतो, त्या वर्षा बंगल्यात फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चाललेले जयंत पाटील गेलेच कसे? शरद पवारांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे वर्षा बंगल्यावर जातातच कशाला? आणि गेले म्हणजे ते भाजपतच गेले, ते मोदींना शरण गेले. आणि आता फुले शाहू आंबेडकर विचारांचं काय होणार, याचं रडगाणं जे गेले 3-4 दिवस चालू आहे, ते बघितल्यानंतर मला कळेल ना की पक्ष कोणाचा? शरद पवारांचा. त्या पक्षाचे नेते कोण? जयंत पाटील. तर तुमच्या घरी मैत झाल्यासारखे रडताय कशाला? त्यांना दुःख नाहीये. शरद पवारांना आपलं स्वार्थ आणि आपले मतलब, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप काय कोणाबरोबरही जायला शरद पवार तयार असतात. त्यांना याचं दुःख नाहीये. पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार म्हणजे शरद पवार हे जे संयुक्तीकरण केलेलं आहे, ते संयुक्तीकरण हे लोकांच्या गडी मारणारे जे लोक आहेत त्यांची तारांबळ उडते. चड्डी सुटली आहे कोणाची आणि हे आपली आबरू झाकायचा प्रयत्न करतायत का? तर तुम्ही हे थोतांड लोकांच्या गडी मारण्याची पत्रकारिता आणि विचार, चर्चा, विमर्श हा गेली 2 दशकं करत आलात. पवारांची गुगली, पवारांनी भाकरी फिरवली, हे सगळं करताना पवार म्हणजे फुले शाहू आंबेडकर हे जे थोतांड उभं केलं, त्याला आता चिंधड्या होताना बघून ही सगळी मंडळी रडकुंडीला आलेली आहे. ओझं कोणाचं? शरद पवारांचं. वाहून कोण नेत होतं? हे नेत आहेत. आणि ते सांडेल ते सांडेल. पवार नावाचं ओझं गेली 25-30 वर्ष ज्यांनी पुरोगामित्वाच्या नावाखाली आपल्या डोक्यावरून फिरवलं, अशा पत्रकारांची इतकी तारंबळ उडाली की पवार एनडीएत जाणार. पण या सगळ्यांना आपल्या लेंग्याची नाडी सुटली आणि आपण आता बेअब्रू झालो, अशी परिस्थिती आलेली आहे मित्रांनो. काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही परखड पत्रकार आहात, तुम्ही तटस्थ आणि सडेतोड पत्रकार आहात. तर पवारांनी फुले शाहू आंबेडकर विचार सोडले किंवा धरले किंवा काय, यामुळे तुम्हाला रडकुंडीला येण्याचं कारण काय? काही कारण नाही. पण आहे कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर आहे ना गंमत. अरे पक्ष त्यांचा आहे, त्यांनी आपल्या हेतूने पक्ष काढलेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या विचारधारेमध्ये काडीचाही फरक नाही, हे शरद पवार वारंवार सांगतात. पण तरीही त्यांनी गेली 25 वर्ष वेगळी चूल कशाला मांडली आहे? कारण त्यांचे व्यक्तिगत काही स्वार्थ आहेत. आपले काही व्यक्तिगत स्वार्थ आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी
शरद पवारांना महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष असताना सुद्धा वेगळी चूल मांडावी लागते, थाटावी लागते, पेटवावी लागते. विचार एक असतील तर मग भांडणं कसली आहेत? भांडणं वैयक्तिक आहेत, वैयक्तिक आहेत. आणि तिथे या सगळ्यांची तारांबळ झालेली आहे की आपण लोकांच्या गडी मारलं होतं, घ्या घ्या, हा ओरिजिनल अमूल मस्का आहे. आणि मग त्या तुकाराम मुंडेंची कुठची तरी पथक येतं आणि ते तुमच्यावर धाड घालतं आणि म्हणतं हा बोगस आहे, ह्याच्यात भेसळ आहे. आता बघितलं ना त्या हॉटेलवाल्यांची आणि कुठच्या कुठच्या गुटखा फुटकावाल्यांची तारांबळ उडालेली. जे लेबल लावून बोगस माल, भेसळीचा माल, डुप्लिकेट माल, जे जे हॉटेलवाले, दुकानदार, व्यापारी, उत्पादक ग्राहकाच्या गडी मारत होते, त्यांना तुकाराम मुंडेंनी सोडो की पळो करून सोडलेले. कारण जे अमूल मस्का म्हणून विकतायत किंवा काय गुटखा किंवा आणखीन काय दूध विकतायत, त्याच्यामधली भेसळ पकडली जाते, तर त्याच्यात घाबरलेत कोण? हे हॉटेलवाले, विक्रेते. आणि इथे पवार म्हणजे फुले शाहू आंबेडकर हा डुप्लिकेट माल विकणारे होते, त्यांची तारांबळ उडाली. कारण तो जो डुप्लिकेट माल आहे तो स्वतःच सांगतो मी डुप्लिकेट आहे, मला जायचंय तिकडे. शरद पवार म्हणजे कधीही फुले शाहू आंबेडकर या विचारांची घेणं देणं नसलेला माणूस. आणि त्यांचं सगळं राजकारण तुम्ही बारकाईने अभ्यासलं तर ते लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर नावाची जपमाळ ओढत राहिलेले. आणि आता जेव्हा त्यांचे हेतू साध्य करायचे तेव्हा मग त्यांनी भाजप बरोबर जायचं ठरवले. पण त्यामुळे नागडे कोण झालेत? पत्रकार है ना. म्हणजे आम्ही इतके दिवस डोक्यावर ओझं घेऊन चाललोय, शरद पवार नावाचं एक बोचकं आमच्या डोक्यावर आहे, आणि आता ते फुले शाहू आंबेडकर नाही आहेत. हे तुकाराम मुंडेंसारख्यांनी दाखवल्यानंतर यांची रडकुंडीला वेळ आली आहे. आपली आबरू गेली, आपली आबरू गेली म्हणून रडतायत. असो मित्रांनो, पत्रकार का रडताना दिसतात? पत्रकार का रडताना दिसतात? कारण हे पत्रकार नाहीयेत. हे स्वतःच फुले शाहू आंबेडकर नावाचं बोचकं डोक्यावर घेऊन बसलेले आहेत. आणि त्यांनाही माहित नाही फुले शाहू आंबेडकर म्हणजे काय. त्यांच्या डोक्यावर जे बोचकं आहे त्याच्यात फुले शाहू आंबेडकरांचे विचार नाहीयेत या पत्रकारांच्या. त्यांच्या डोक्यावर जे बोचकं आहे त्यामध्ये शरद पवार आणि त्यांचे मतलबी राजकीय डावपेच हेच आजपर्यंत डुप्लिकेट फुले शाहू आंबेडकर म्हणून विकलं जात होतं. आणि पकडल्यानंतर आता यांची पळताभुई थोडी झाली. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.